नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्याला राग येतो, पण तो का येतो याचा विचार आणि तो कमी करण्याची कृती सगळेच करत असतात असं नाही। अनेकांना आपला राग योग्यच होता असं वाटत राहतं, मात्र ज्यांना रागानंतर पश्चाताप होतो आणि खरंच एवढं रागावण्याची गरज नव्हती असं वाटतं, त्यांनी निदान स्वतःपुरती आपली चूक मान्य केलेली असते आणि ही चूक सुधारण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी असते, हे लक्षात ठेवा। रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही उत्सुकतेने इथपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिलेला असेल ना, तर याचा अर्थ तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्यासाठी मनानं तयार झालेला आहात आणि हीच खरी सुरुवात आणि सुरुवातीचा मोठा टप्पा आहे। आणखी वेळ न दवडता आपण थेट आता उपायांचा विचार करू। सर्वप्रथम राग का येतो? तर राग हा अनेकदा एका भावना साखळीचा शेवटचा टप्पा असतो। जसं की अपेक्षा, ती पूर्ण न होणं, त्यानंतर मग पुढची पायरी येते अस्वस्थता, मग येतो राग। उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं मन म्हणतं माझं मत मान्य व्हावं, मला ऐकून घ्यावं, पण जर कोणी ते केलं नाही तर मनात येतं का ऐकत नाहीत, मी काही चुकीचं बोलतोय का, आणि लगेच राग येतो। बरोबर ना? हेच सगळ्यांच्या बाबतीत घडतं। मात्र तुम्हाला त्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर आधी प्राथमिक स्थितीवरती काम करायचं आहे। त्यासाठी राग नियंत्रणात आणण्याचे उपाय आता आपण जाणून घेऊयात। सगळं माझ्या मनासारखं होईल ही कल्पना सोडली की राग आपोआप कमी होतो। सगळं माझ्या इच्छेनुसार होणार नाही तरी ठीक आहे, ही सूचना मनाला दिली ना की आपोआप अपेक्षा कमी व्हायला मदत होते, आणि अपेक्षा कमी केल्या की अपेक्षा भंग होण्याचं दुःख राहत नाही आणि कोणाचा रागही येत नाही। राग येतोय असं जाणवलं की थांबा, श्वास घ्या आणि मग बोला। हे तंत्र रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी ठरतं। रागाच्या भरामध्ये आपण पटकन बोलून जातो आणि मग पश्चाताप होतो। त्याऐवजी हे तंत्र वापरलं तर तुम्हाला मनावरती नियंत्रण ठेवायला वेळ मिळेल। यासाठी रोजचा सराव पाहिजे, तोच रागाच्या क्षणी उपयोगी ठरेल। सराव कोणता? तर रोज 3 मिनिटं 5 वेळा दीर्घ श्वास घ्या, मनामध्ये 10 पर्यंत मोजा, संथ श्वसन करा आणि संथ श्वास सोडा। प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःला विचारा की हे उत्तर शांतपणे देता येईल का। त्यानंतर मनाविरुद्ध झालं ना की लगेच भावनेमध्ये वाहवत न जाता स्वतःला थोडंसं थांबवा। मनाला विचारा की ही गोष्ट खरंच इतकी मोठी आहे का, यामुळे माझा अहंकार दुखावला गेलाय की खरोखर अन्याय झालाय, झालाच असेल तरी तो सोडून देता येण्यासारखा आहे का। हे चिंतन तुम्हाला रागाच्या आग्नीमध्ये होरपळून जाण्यापासून रक्षण करेल। त्यानंतर रोज 5 मिनिटं रागाची डायरी लिहा। त्यामध्ये काय झालं, का राग आला, त्यामध्ये भीती, अपेक्षा की अहंकार काय होतं, मी राग नियंत्रित करायला हवा होता का, चूक माझी होती का दुसऱ्याची होती, आपली चूक आपण दुसऱ्यावरती ढकलून रागावतोय का। हे प्रश्न आणि त्याची स्वतःला दिलेली उत्तरं नोंदवून ठेवली ना तर तुमचं स्वतःवरचं निरीक्षण वाढेल आणि हळूहळू राग देखील तुमचा दूर होईल। त्यानंतर दररोज फक्त 10 मिनिटं डोळे बंद करून श्वासावरती लक्ष केंद्रित करा। मेडिटेशनमुळे मन तुमचं शांत होतं, रागाची तीव्रता आणि प्रतिक्रिया दोन्ही कमी होऊ लागतात। मेडिटेशन करताना बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा आणि श्वास घेण्याचा आणि सोडण्याच्या प्रक्रियेवरती लक्ष द्या, आपोआप तुमचं मन केंद्रित होईल। त्यानंतर राग व्यक्त न करता मनातलं बोलणं हे कौशल्य आहे, त्यासाठी रोजचा सराव पाहिजे। उदाहरणार्थ, तू नेहमी माझ्या मनाविरुद्ध करतोस, त्याऐवजी जे घडलं त्यानं मी थोडा दुखावला गेलोय, पण मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय। अशा पद्धतीनं आपली बाजू जर मांडता आली असती तर समोरच्याला त्याची चूक दाखवून देता येते आणि आपलंही मन मोकळं होतं। मात्र हेच रागात सांगितलं तर त्यामध्ये वादाची ठिणगी पडते आणि त्यामुळे संवाद कौशल्य तुम्ही वाढवायला हवं। रागानं आपल्या मनामध्ये त्यांनी मला त्रास दिला ही भावना टेकते, पण माफ केल्यानंतर तुम्ही ती जागा मोकळी करता आणि स्वतः शांत होता। हे करणं सोपं नाही, पण तुम्हाला रागावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला हे जमलंच पाहिजे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला राग येत असेल तर रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी या काही सोप्या टिप्स आहेत, या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.